सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। अरे जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, अरे जब तक सूरज चांद रहेगा, राजश्री शाहू महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय। बाबासाहेब आंबेडकरांचा जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा फुलेंचा जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, हिंदाचे संस्थापक क्षत्रिय कुलवंत बहुजन प्रतिपालक कुलवारी कुलभूषण सिंहासनाधीश्वर महापरंदर साहित्य सम्राट लोकशाहीर कामगार नेते कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंचा आज स्मृती दिन आहे। खरं म्हणलं तर हा दुःखाचा दिवस आहे। या दिवशी अण्णाभाऊ आमच्यातून निघून गेले। अण्णाभाऊ आमच्यातून निघून गेले, मात्र त्यांचं आजही स्वप्न साकार झालेलं नाही याची खंत मात्र आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना आहे। अण्णाभाऊंनी सांगितले होतं, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत, अंग झाडून निघ बाहेर घे बिनीवरती धाव। आम्ही नेमकी कुणाच्या अंगावर धाव घेतोय हा आमचा संशोधनाचा मुद्दा झालेला आहे। वामनदादा कडक म्हटले होते, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कुणा म्हणावे आपले चेहरे हजार झाले। संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कुणा म्हणावे आपले चेहरे हजार झाले। तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे बा भीमा, तुझ्या विचाराची माणसं मेलीत का रे। हे जेव्हा वामनदादा कडक एका बाजूला सांगतात, दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊ सांगतात, भीमा तुझ्या विचाराचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तायांच्या न्याऱ्याचं टोक असते, वाणीत भीमा आहे, करणीत भीमा असता, वर्तन तायाच्या दिलाचे न्याऱ्याचे चोक असते। आज हे तपसून घेण्याची गरज आहे। किमान अण्णाभाऊ साठेंच्या स्मृतिदिनानिमित्त हे अंतर्मनापासून मला वाटतं। त्यामुळं माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष जक्काप्पा कांबळे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण भाई बोबाडे हे नियोजन केलेलं आहे। महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखाताई सक्ते, जिल्हा महासचिव सुहासजी मोरे यांच्यासह सगळेच आमचे जिल्हा पदाधिकारी, जिल्हा महिला आघाडी महासचिव चंदा कांबळे, आम्ही आज रोजी साहित्य सम्राट लोकशाहीर संघर्ष नायक ज्याच्या कादंबरीमध्ये, ज्याच्या साहित्यामध्ये नट आणि नायिका हा विद्रोही करतात, बंडखोरी करतायत, अशा संघर्ष नायकाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा तात्या, सध्या जयंतीवरून 2 समित्या पडल्या, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ही खेदाची बाब आहे। शिवरायांची जयंती साजरी केली जाते फार मोठ्या स्वरूपात शिवतीर्थावरती, तीही नगरपालिकेकडून केली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते, तीही शाहू चौकात नगरपालिकेकडून केली जाते। आता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जयंती महोत्सव असेल, हा सुद्धा नगरपालिकेकडून साजरा केला जातो। म्हणजे महापुरुषांच्या शहरातल्या जयंती महोत्सवाचा कार्यक्रम जो आहे हा सगळा खर्च नगरपालिकेचा असतो, नियोजन नगरपालिकेचं असतं। आम्ही त्या समाजाचे किंवा सामाजिक भान म्हणून नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला पुढाकार दिला जातो। आणि ज्या काही 2 कमिट्या समित्या निर्माण झाल्या असतील तर त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्याइतपत निश्चितच मी प्रगल्भ नाही। वयानं, मानानं, उंचीनं आणि विचारानं या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्यापेक्षा खूप लहान आहे। माझी दोन्ही नेत्यांना किंवा तथाकथित दोन्ही कमिटी समितीला विनंती राहील
अण्णाभाऊ साठेंचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई साहेबांचा प्रत्येक पदाधिकारी आपल्या पाठीशी उभा राहील. मात्र ज्या अण्णाभाऊंना अभिप्रेत होतं, ज्या अण्णाभाऊंना एकी अभिप्रेत होती, त्या अण्णाभाऊंच्या जयंतीमध्ये तरी कुठल्याही समाजाकडून बेकीचं दर्शन घडून आहे एवढी कळकळीची विनंती करतो. रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय अण्णाभाऊ.